नव्या वाटा आणि जुना इतिहास. आपण आलोय आज या जलदुर्गाला भेट द्यायला, ज्याचं नाव आहे विजयदुर्ग. आज आपण बघणार आहोत या छत्रपती शिवरायांच्या आरमाराचं केंद्र असलेला विजयदुर्ग. आज याचा इतिहास आपण चांगल्या प्रकारे समजून घेऊया. आणि जय शिवराय मित्रांनो, मी आकाश आणि स्वागत आहे तुमच्या आपल्या गडदुर्ग भ्रमंती या युट्यूब चॅनलवर. आपण गडाच्या आता या द्वारापाशी आलेलो आहे. हे बघा, समोर दिसत आहेत या पायऱ्या, ज्या उंच सकल आणि रुंद अरुंद अशा आहेत. हे बघा, या फक्त एवढ्यासाठीच की या गोष्टीचा शत्रूला अंदाज येऊ नये की उद्या चालून जर गडावर आक्रमण झालं आणि शत्रू जर आलाच तर या अशा या पायऱ्यामुळे तो अडखळून पडायला पाहिजे आणि त्याची शक्यता जास्तच होती पडण्याची. त्यासाठी महाराजांनी या अशा प्रकारे या पायऱ्या बनवून घेतलेल्या आहेत. आणि आतमध्ये गेल्यावर आहे ना, आपल्याला आता मारुतीचं मंदिर लागेल. मारुतीचं मंदिर आधी इकडे आपण दर्शन घेऊया आणि मग या गडाला जे तर तिहेरी तटबंदी असलेला हा बुरुज आहे, आपला गड आहे. त्यामुळे आपण काय करू, तुम्हाला तटबंदी वर गेल्यानंतर दाखवतो. आता आपण अगोदर मारुतीचं दर्शन घेऊ आणि मग पुढच्या त्याला सुरुवात करू. तर हे आहे मारुतीचं मंदिर. गडामध्ये प्रवेश केल्यानंतर आपण आधी मारुतीचं दर्शन घ्यायचं. या आतमध्ये याशी भव्य अशी मारुती रायाची मूर्ती या दाखव. मी दाखवली शिव घातली तेव्हा अतिशय सुंदर प्रकारे दगडामध्ये घडवलेली मूर्ती बघा. या दर्शन. हे आमचे आजचे कॅमेरामन बघून या. आता या दर्शन घेतल्यानंतर आपण हा जो समोर तट दिसतोय त्यामध्ये जो दरवाजा आहे, तो जो दरवाजा दिसतोय त्याला आपण जिभेचा दरवाजा असं म्हणतो. तो याच्यासाठी की ही जी संरक्षक भिंत आहे या आतल्या दरवाजाला, त्याच्यामध्ये जो दरवाजा कोरलेला असतो त्याला आपण जिभेचा दरवाजा असतो. आपण तिकडे गेल्यावर बघूया. विजयदुर्ग हा गड शिलाहार वंशाचा राजा भोज दुसरा याने 1205 मध्ये बांधला. हा गड अनेक राजवटीखाली येऊन गेला. त्यात असते की यादव साम्राज्य, त्यानंतर बहामनी साम्राज्य आणि त्यानंतर आदिलशहा, त्याच्यानंतर छत्रपती शिवराय 1664 साली हा गड गड जिंकून घेतला आणि स्वराज्यात आणला. त्याच्यानंतर शिवरायांनी या गड जिंकल्यानंतर भरपूर अशी काही कामे करून घेतली, गडावर पुनर्बांधणी केली. आता त्यामध्ये आपण इकडे जाऊन बघूच की काय आहे. अशी विशेष काही कामे महाराजांनी करून घेतलेली आहे या गडावर. आता या दिशेने आपल्याला एक जिभेचा दरवाजा म्हणून तो मग महादरवाजाकडे आपण जाऊया. आता हा जिभेचा दरवाजा याच्यासाठी असतो की गडाचा जो मुख्य दरवाजा असतो त्याच्या संरक्षणासारखं एक भिंत बांधली जाते आणि त्या भिंतीत तो दरवाजा कोरलेला असतो आणि तो बघा तो. तर मुख्य संरक्षणार्थ ही जी भिंत बांधलेली ही तट. आणि हे बघा, तुम्हाला म्हटलं होतं मी की जिबीचा दरवाजा जो या भिंतीमध्ये जो बांधला जातो त्याला म्हणतात जिबीचा दरवाजा. त्याच्यातून आपण आत प्रवेश केल्यानंतर बघा समोर जो गोमुखी पद्धतीचा जो म्हणलो तुम्ही दरवाजा तो अजून पण आपल्याला दिसत नाही. तो समोर गेल्यावर तो कशासाठी महाराजांनी बांधलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी का बांधतात त्याचं कारण मी तुम्हाला तिथे गेल्यानंतर सांगतो. आता बघा समोर जे दिसतंय तुम्हाला निशाणी बघायची, ते टाक पडलेले ते गडाला. हे बघा, हे समोरचे जे डाग दिसतात तुम्हाला या तटबंदीला
ते 1720 मध्ये वॉल्टर बोल त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी समोरून जे हल्ले केले, ज्या ज्या आपल्या जहाज असतात, युद्ध नौका, त्यातून जे हल्ले केले त्या समोर या या बुरुजावर, या तटबंदीवरून आदळले. आणि या गोळ्याचे निशाण आजही या तटबंदीवर दिसले. या सुद्धा एक दागिना म्हणून मिरवत आहे समोर. आणि त्यानंतर आपले जे कान्होजी आंग्रे होते, त्यांनी जो होता आपला वॉल्टर गुल गव्हर्नर, त्याचा हल्ला परतून लावून त्याला पराभव स्वीकारावा लागला होता या लढाईत. हे बघ, आपण गडावर आतापर्यंत जंगा बघितल्या, एक भंजा म्हणून एक प्रकार आहे बघ. ही एक तोफ ठेवण्याची जागा करणे या साईडला समुद्राच्या दिशेने. जर उद्या शत्रू आक्रमण केलं तर या पूर्ण ही जी खाडी दिशेला तोफेचा मारा करण्यासाठी ही जागा. चला आता पुढे, आता थोडस पुढे या. हे बघा, महाराजांचं जे स्थापत्य कौशल्य त्या बाबतीत हे बघा, पाण्याचा जो निचरा होण्यासाठी हे समोर दिसतंय, इथून हे असं होऊन ही बघा ही नाली, हे जे पाणी हे समुद्रात जात. म्हणजे गडावर पाणी साचलं नाही पाहिजे, त्यासाठी फक्त ही एवढी गोष्ट महाराजांनी केलेली. तर आपण आता गोमुखी दरवाजापर्यंत आलेलो आहे. मी तुम्हाला जसं सांगितलं की आपण जेव्हा तो वॉल्टर गुल हल्ला करत होता तटबंदीवर, तर त्याला तरी सुद्धा हा दरवाजा दिसत नव्हता. का? तर गोमुखी आकाराच्या दरवाजामुळे फायदा तोच होता की महाराजांचा ते दूरदृष्टीपणा हाच होता की जरी हल्ला झाला तरी दरवाजावर न होता तो, हे बघा, त्याचा गोळा तो शेवटचा बघा तिथे आलेला आहे एक, आणि एक या इकडे शेवटचा त्या तिथे आढळलेला. म्हणजे यामुळे दरवाजाला काहीच नुकसान झालं नव्हतं. आणि दुसरी गोष्ट याच्यासाठी असतो की शत्रू जर आला तर त्याला सपोज त्यानं जर हत्ती आणला किंवा मग ओंडका असतो, लाकडी ओंडका, त्या प्रकारे तो दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करतो. पण तो जर इकडनं पळत आला तर त्याला तेवढं फोर्स भेटत नाही, आणि त्याची जी पॉवर आहे त्या पॉवरनं तो हत्ती किंवा मग ते जे लोक आहेत ते हा दरवाजा तोडू शकत नाही. त्यासाठी ही गोमुखी आकाराची पद्धत महाराजांनी त्या काळी वापरलेली. आणि दरवाजा सुरक्षेच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची पद्धत ही गोमुखी पद्धत. लय भारी ते गड, अजून तर लय आयटम आहे, काय सांगितलं. नंतर आपल्याला दरवाजात प्रवेश केल्यानंतर आपल्याला हे समोर आहे ना, इकडे ह्या दोन देवड्या दिसतात, दाखवा बघा, ही एक आणि दुसरी. या सैनिकांना पाहण्यासाठी आणि राहण्याची व्यवस्था यावर. आणि देवड्यामध्ये जो आपण दिवा वगैरे लावतो त्यासाठी या देवड्या आणि या देवड्या बरं का. आणि वरती जर तुम्ही बघितलं तर जरी दगडी बांधकाम असलं तरी यावर जी छत आहे ती लाकडी याची होती, त्यामुळे बघा. आणि हा जी देवडी ही दुमजली असल्यामुळे हे बघा इथपर्यंत जिना आहे, आणि त्यानंतर बहुतेक इथपर्यंत आहे, आणि इथून आपण नागारखान्याला जाऊ शकत होतो त्यावेळी. हे बघा, हे पूर्ण लाकडी बांधकाम आहे. आपण देवळ्या बघितल्यानंतर आतमध्ये प्रवेश करतो, आणि प्रवेश केल्यानंतर एक वस्तू दाखवायची राहील बघ, देवडीमध्ये एक छोटस असं मंदिर आहे त्यावेळेस, आणि दिसत नाही कशाच आहे, छान असं मंदिर. आणि आपण परत गडामध्ये प्रवेश केल्यानंतर त्याचे दोन भाग पडतात. या भागात बघा, इकडे हा खलबतखाना, आणि इकडे साईडला हे बघा, इकडं घोड्याची पागा आहे समोर, घोड्याची पागा आणि सदर लागते आपल्याला. तर आपण आधी काय करू,
तरी आपण खलबतखाना बघून घेऊ. आणि या सगळ्या तिन्ही गोष्टी एका ठिकाणी कशासाठी मी तुम्हाला नंतर सांगतो. आता या खलबतखाना बघून घेऊ. आता हे बघा, हा खलबतखाना. आता यामध्ये ज्या गुप्तचर ज्या चालायच्या, की काही एखादं युद्ध किंवा मग काही असं असेल, त्यावेळेस जेव्हा गुप्तचर्चा व्हायच्या त्यावेळेस हा त्यासाठी वापरला जाणारा खलबतखाना. आणि हे जे दिसतंय तुम्हाला इकडनं, या साईडचं एक हे झरोके आणि इकडच्या साईडचा हा एक झरोका. हे आता जरी व्हेंटिलेशन साठी असलं, पण त्या काळी यामध्ये जे गुप्त मसलती चालू आहे, सल्ला मसलत चालू आहे, किंवा मग याच्यामध्ये कोणता सरदार आला किंवा मग कोणता सरदार बाहेर गेला, तर हे बाहेरच्या लोकांना कळू नये यासाठी हे दोन मार्ग त्यावेळी केलेले. आता आपण बाहेर बघू. आता आपण इकडनं जाऊया निशाणकाठी बुरुजाकडे. तशी या विजयदुर्गावर 30च्या वर हे आहेत, काय म्हणतात त्याला आपले बुरुज. 30 पेक्षा जास्त बुरुज या विजयदुर्गावर आहेत. आणि त्यातला आता महाराजांकडे विजयदुर्ग तर होताच, पण त्यावर महाराजांनी तिथे तटबंदी करून या गडाला अजून बलदंड आणि भक्कम करून ठेवलं. त्यामुळे किती तोफेचा मारा झाला तरी एकही बुरुज इथला ढासळला नाही. आता हे बघा, हे समोर आपल्याला निशाणकाठी बुरुज दिसतोय. इकडं अशी अथांग मोठा समुद्र. आणि निशाणकाठी बुरुज यासाठी की या बाजूने गडावर लक्ष ठेवण्यासाठी हा बुरुज बांधला. त्यासाठी तो जो झेंडा आहे, सपोज जर भगवा झेंडा असला, समोरच्यांना कळायचं की बाबा इथे मराठ्यांची सत्ता आहे. आपण इकडनं बघू. आता तुम्हाला किल्ल्याची भौगोलिक परिस्थिती दिसून येईल बघा. आधी एक बेट होता आणि त्या बेटावर गड, त्यानंतर हा गड, आणि त्यानंतर हे बघा इकडे ही खाडी. आणि आता हे नंतर त्यानंतर हे जी जागा भरली ती समोर ही दिसती वाघोट्याची खाडी. आणि हा गडाचा परिसर दिसतोय तुम्हाला. आणि समोर बघा समुद्र किनारा इकडच्या साईडचा. तर तसं पाहाल तर हा गड अगोदर स्वतंत्र होता, कालांतरी इथे मातीचा भरावा आला आणि नंतर इकडे ही वस्ती झाली. तरी पण या गोष्टीला एक 100-200 वर्ष होऊन गेली असतील. आणि निशाणकाठी बुरुजावरून हे सगळं परिसर आपल्याला दिसून येतं. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की निशाणकाठी बुरुज हा त्याच्यासाठी असतो की जर या गडावर कोणाचं राज्य आहे ते समजण्यासाठी जो हा स्तंभ लावलेला आहे, समजा गडावर भगवा असेल तर शत्रूला समजायचं की या छत्रपती शिवरायांचा भगवा आहे, त्यांच्या स्वराज्याचा भगवा आहे आणि यावर फडकतोय. आणि याचा अर्थ समजा की ते मराठ्यांचं राज्य आहे. इथून आपण खाली उतरून दारू गोळा कोठाराच्या दिशेने जाऊ आणि तुम्हाला मला ती तटबंदी सुद्धा दाखवायची, ती पण बघून घेऊ. समोर बघा ती एक दिसती एक पहिली तटबंदी, ही बघा ही. त्यानंतर ही त्याच्या खालची दुसरी पहिली तटबंदी बहुतेक 30 फुटाच्या आसपास आहे, दुसरी त्याच्यापेक्षा कमी, आणि ही बघा ही तिसरी दरवाजा. आपल्याला निशाणकाठी दाखवण्याच्या त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट राहिली ती बघू. हे बघ ही महत्वाची, ही जी देवळी म्हणजे देऊळच त्या प्रकारचं, जे कान्होजी आंग्रेचा जे मुलगा होता शिवाजी आंग्रे, ते खूप मोठे शिवभक्त होते. त्यांनी जिथे जिथे त्यांचं वास्तव्य होतं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अशी देवळी आणि शिवपिंड बघायला मिळेल. चला तर आपण आता
जो आपला दारू गोळ्यासाठी लागणार जे साहित्य आहे ते याच्यामध्ये ठेवलं जायचं. आणि बघा समोर तुम्हाला आता दिसतंय की नाही माहिती, पण हे बघा हे तोफ गोळे दिसत असतील बघा याच्यामध्ये आतमध्ये. हे समोर हे त्या काळचे तोफ गोळे आहेत बघा, दिसले. आणि याचं स्ट्रक्चर बघा वर पूर्ण असं दगडी बांधकाम आहे की उद्या चालून जरी याच्यावर जरी तोफ गोळा पडला तरी हे फुटू नये, कारण लाकडी असल्या कारणाने लवकर फुटला असतं. त्यामुळे हे दगडी आवरण याच्यावर घातलेलं आहे. आता या आपण काय करू, सदर बघून घेऊ. ते फ्लॅश बंद कर. चला आपण आता दारू गोळा कोठा बघितला, आता आपण ही सदर बघून घेऊ. सदर म्हणजे महाराजांचा दरबार भरायचा किंवा मग त्या चर्चा व्हायच्या त्यासाठीची जागा. या हे बघा या साईडला बघ, हा अशी महाकाय अशी ही सदर. आणि आतमध्ये या, आतमध्ये आल्यानंतर अशी हे जो वटा आहे किंवा मग हे जे आहे त्या बाजूला एक तर मेण्या ठेवण्यासाठी किंवा मग पालखी वगैरे त्या त्या गोष्टी ठेवण्यासाठी ही जागा केलेली आहे. या आतमध्ये सदर दाखवतो तुम्हाला. आता आपण या सदरीमध्ये आल्यानंतर हे बघून घेऊ. आणि याचं हे बघा, याचं जे काम आहे ते दुमजली. हे जो दिसतोय तुम्हाला वाल, तिथून इकडे जे सगळे जे गड्डे दिसत आहेत ते लाकडी ओंडे टाकून त्याच्यावरचा जो स्लॅब आहे त्यासाठी, त्यामुळे ही इमारत दुमजली होती ही सदर आहे. हे बघा हे मधले जे खांब असतात आपले लोहाचे, त्यासाठी मधली कॉलमची ही जागा. आणि एवढी मोठी आपल्या शिवरायांची महाकायाची सदर. सदर बघून घेऊ पूर्ण. सदरेपासून आपण बाहेर आल्यानंतर हे बघ इकडे या, आपण हे बघ हे जे दिसतंय तुम्हाला हे एकतर त्या काळचे शोधकूप असतील किंवा मग पाणी साठवण्यासाठी केलेले ते हौद असतील. त्यासाठी हे बघ भरपूर ठिकाणी करून ठेवले. हा तर आपण आता हे बघ हा भुयारी मार्ग आहे. आता हा या गडावर असे 2 भुयारी मार्ग आहेत, 2-3 भुयारी मार्ग महाराजांनी चालू ठेवले की उद्या चालून जर शत्रू सैन्याचं आक्रमण जरी झालं तर त्यासाठी एकतर इकडनं हल्ला करण्यासाठी म्हणावं किंवा मग रसद ने-आण करण्यासाठी हे जे मार्ग काढलेले. आता बघा हा जो मार्ग आहे हा सरळ कुबलाडा बुरुज जो समोर दिसतोय आपल्याला तिकडे जातो. आता आणि इकडनं एंट्री बघा कशी, आणि चढताना बघा ही जी साईज आहे छोटी होत गेलेली. आपण वर आलो आपण आलो आता या कुबलाडा बुरुजावर. तर कुबलाडा बुरुज म्हणजे काय, तर जी आपण कमांड देतो बघा वर या. आता हा जो बुरुज आहे हा मागे बघा हा गडाचा घेरा आहे आणि हा बुरुज त्याच्या दरवाजा सुद्धा बाहेर काढले. त्याच्यासाठी काही पूर्ण आपलं जे सैन्य आहे त्यांना कमांड देण्यासाठी हा जो हे. आणि बघा या बुरुजावर अशा 5 ते 6 तोफा ठेवल्या जातात. आता त्यातली ही जागा बघा 1 2 तिकडे 3 तिकडे 4 5 आणि 6 अशा 6 तोफा तिथे ठेवल्या जातात. हे बघा या जवळ ही गोष्ट बघा, हे जे पंजा याच्या जंग्या म्हणतो आपण याच्यासाठी की शत्रूच्या याच्यावर
म्हणजे जहाजावर किंवा मग त्या शत्रू निशाणा साधण्यासाठी ह्या ज्या जंग्या बनवल्या आहेत, म्हणजे आपण इकडनं बाण सुद्धा चालू शकतो आणि बंदूक सुद्धा वापर करू शकतो त्यासाठी. आणि हे बघा, हे जे इथे जी तोफ ठेवली जायची ती ही आपल्या मुख्य दरवाजा आहे इकडे, त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ही तोफ होती इकडनं. आणि इकडे या मग एक या साईडला होती, या साईडने जी पूर्ण खाडी ती पूर्ण या तोफेला कव्हर होईल, त्यासाठी ही जंगी. आणि आता हे इकडे समोर या मग ते जे दिसतंय तुम्हाला तो दुसरा भुयारी मार्ग, चोर दरवाजा. आता इथली जी तोफ आहे त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आता हे आपण आहे ना तिकडे जाऊन बघूया ते कशासाठी होतं. या भुयारी मार्गाला हे जे स्ट्रक्चर आहे या हे फक्त एवढ्यासाठी, याच्यातला एकही जरी दगड काढला तरी हे पूर्ण स्ट्रक्चर खाली आहे. जर उद्या चालून शत्रू जरी आला तरी एखादा जरी दगड आपण याच्यातला काढला तरी पूर्ण स्ट्रक्चर खाली पडून हा दरवाजा पूर्णपणे लॉक होईल. त्यासाठी फक्त हे एवढं केलेली की लॉक स्ट्रक्चर. हा, तर आपण आता तो भुयारी मार्ग बघून आलो आणि तो खोबलाडा बुरुज पण बघितला. आता हे बघा, हे स्ट्रक्चर दिसतंय ना तुम्हाला, हे जे तर हे धान्य कोठार आहे. आता हे धान्य कोठार या पुढे आलं की दाखवतो तुम्हाला. आपण ना अगोदर भुयारी मार्ग बघून घेऊ आणि मग धान्य कोठार सांग. चल या बघा, हळूया. भुयारी मार्ग फक्त याच्यासाठी की उद्या जर गडावर हल्ला झाला किंवा मग काही परिस्थिती उद्भवली तर त्यासाठी हा जो मार्ग आहे इकडनं मोठे जहाज यायचे, ते आल्यानंतर इकडनं जे धान्य यायचं किंवा मग जो गड किल्ल्याला लागणारी शिबंदी इथपर्यंत येऊन तिथून या दरवाजाने वरती नेऊन आपण जे कोठार तुम्हाला दाखवायचे त्याच्यामध्ये ते साठवण्यासाठी ते ह्या दरवाजाला चिटकून ठेवलेले ते कोठार. आणि हा खोबलाडा बुरुज आपण तो आधी बघितला. आता आपण ते धान्य कोठार बघू या. आता त्यानंतर तिकडनं ज्या थैली वगैरे गोण्या वगैरे यायचे धान्य ते या प्रकारे आतमध्ये तिथे ठेवलं जायचे. पानदार आहे मोठे ऍशडोम बघा दिसतंय का. इथपर्यंत त्यासाठी मोबाईलच्या बॅटरी लावून दाखवतोय, बघू दिसतंय का. हे बघा आतमध्ये हे धान्य कोठार होतं त्यावेळेस. ते खूप मध्ये आतमध्ये खूप मोठं आहे, त्याच्यामुळे आम्ही आतमध्ये तरी नाही घेऊ शकत जायची. कधीतरी तुम्ही स्वतः येऊन बघा. त्यासाठी मी प्रत्येक वेळी सांगतो की कधीतरी तुम्ही या कोकणामध्ये फिरायला आल्यानंतर विजयदुर्गला नक्की या आणि अशा गोष्टी स्वतः बघू या. आता गवत वाढल्यामुळे आपल्याला इथे काही दिसत नाही अवशेष. बघू आपण इकडे काय आपल्याला काही भुयारी मार्ग सापडत नाही इकडे. आपण हा
ते सगळं बघून झाल्यानंतर आपण आता आलोय घोड्याच्या पागे जाऊ. यामध्ये हे बघा, आता तुटलेल्या स्थितीमध्ये आहे सिमेंट प्लेट, घोड्याची पागा आतमध्ये बघ. हे बघ, दुहेरी अशी पद्धतीची बघा या पद्धतीने. आता ही खास करून कशासाठी, मी जर तुम्हाला सांगितलं होतं की तो खलबत खाना आणि ही घोड्याची पागा एवढ्यासाठी, जर एखादा सरदार किंवा सेनापती जर आला तर एखादं युद्ध जर असेल किंवा मग काही सल्ला मसलत करायचं असेल राजा, तर त्यांनी घोडे अगोदर इथे लावायचे, खलबत खाण्यामध्ये मसलत करायची आणि सरळ आपलं निघून जायचं. त्याच्यानंतर याच्या मागे जो गड आहे पूर्ण आपला, त्याच्या मागे काय चालू आहे, कोणती चोर वाटे किंवा मग भुयारी मार्ग आहे, त्याशी त्याला काही घेणं देणे. या गडाचं त्या गडाला माहिती झालं नाही पाहिजे, त्यासाठी या आसपासच्या जवळपास गोष्टी महाराजांनी सगळ्या बनवून ठेवल्या. आणि हा बघा, हा एक छोटा मावळा पण आमच्या सोबत गड बघण्यासाठी आलेला होता आणि तो पण मस्त गड बघतो. समुद्र किनारा बघितला, आता एक माडी राहिलेली तेवढी बघून घेऊ आपण आणि पुढे जाऊ. या हे बघा, आम्ही काही प्रोफेशनल लॉगर नाही, त्याच्यामुळे काही चुकत असेल तर माफ करा. आमचा पहिला लॉग आहे त्याच्यामुळे समजून घ्या. हे बघा, या 3 मजली इमारती बघा. आता ही त्या भोजराजाच्या काळातली ही जी माडी आहे, आतून याचं स्ट्रक्चर बघा कसं आहे. हे बघा, दिसतंय, हा पहिला टप्पा समोरचा, तो त्याच्यावर दुसरा आणि तो एक थर्ड तिसरा. या इकडनं दाखवतो चरणावा वगैरे. हे बघा, या हे बघा, याच्यावर स्ट्रक्चर चढवलंय 3 मजली. हे बाहेरनं क्लिअर दिसतंय. एक, तो 2 आणि तो तिसरा. आणि हे इकडे समोर, हे समोर सगळे आपल्या सोबतचे जी ग्रुप आहे, या ग्रुप सोबत आम्ही आलेलो आहे. आमचा जो ग्रुप आहे क्रांतीवीर हिरवजी आखाडा, त्याचे आमचे 2 शिलेदार. आता आम्ही अशा प्रकारे, हा बघा आमचा सगळा ग्रुप आहे, दाखवा. हे बघा, हे सगळे आमचे स्वराज्याचे मावळे वाचतात. या समोर हे आमचे वाचतात आणि इथून आमची सुरुवात झालेली आहे सगळ्या कार्यक्रमाची. आणि आता आम्ही पूर्ण गड बघून झाल्यानंतर तुम्हाला पुढचं सांगतो. आपण आता घेरा बघत आलोय. आता इकडे आपल्याला इकडे आल्यानंतर आपल्याला एक त्या राजा भोजकालीन धान्य कोठार बघायचे. त्याच्यावरती इंग्रजांनी त्यांच्या आयुष्य आरामासाठी बांधलेली माडी आहे किंवा एक मजला आहे वर, तो बघू. आणि त्यानंतर त्याच्या बॅक साईडला एक बुरुज आहे, त्या बुरुजावर मी तुम्हाला जे ते सांगितलं होतं की ब्रिटिश कालीन 3 ज्या युद्ध नौका आल्या होत्या, त्याच्या समुद्रामध्ये त्यांनी जी जल समाधी घेतली ती आपल्याला त्या बुरुजावरून दाखवते की ती जी तटबंदी ती कमीत कमी 300 फूट लांब आणि 15 ते 20 फूट उंच अशी ती तटबंदी आहे. ती आपण, ते तर आपल्याला दाखवता येणार नाही, पण आपण ती कोणत्या साईडला आहे ते फक्त ती दिशा दाखवू शकतो, बस एवढंच. आलोय भवानी आईच्या मंदिराजवळ. आता तुम्हाला महाराजांच्या प्रत्येक गडावर मारुती रायाचं मंदिर, भवानी आईचं मंदिर, शंकराचं मंदिर हे दिसूनच येईल. त्यातलं हे भवानी आईचं मंदिर. दर्शन घेऊन टाकू आपण. ही मूर्ती बघा, शिळेतली मूर्ती किती छान आहे. आता दर्शन झालं, आपण आता त्या जखिनीच्या तोफ इकडे जाऊ, बाकीचं तिथे बघू. आपण भवानी आईचं मंदिरात दर्शन घेऊन इथं आल्यानंतर या तुम्हाला जो महत्वाचा जो हिलियम वायू
त्याचा शोध याच गडावरून लागलेला आहे. त्याची तारीख बघा 18 ऑगस्ट 1868 साली आपला जो ब्रिटिश खगोलशास्त्र होता नॉर्मन लॉकियर यांनी याच गडावर त्या हेलियम शोध लावला होता. आणि त्या ज्याच्यावर लावला होता त्यांनी त्या जे होतं त्याच्याकडे ती दुर्बीण वगैरे काय तर ती त्याच्यावर ठेवून त्यांनी तो शोध लावला होता. त्याच्यामुळे याला साहेबांची ओटी सुद्धा म्हणतात. आणि साहेबांचे कट्टे बघून आल्यानंतर आपण येतो जागतिक तोफे. ही बघा आपला हा देऊळ बघा, ही बघा अशी तोफ आहे ठेवलेली आहे आणि हे देऊळ तर काही तोफेचं नाव काय गेलं असेल सांगते ना. तर आता आपण तोफ बघितलेली आहे. आता आपण बघितली जाकीनी तोफ बघितल्यानंतर आता आपल्याला बघायचं धान्य कोठार. ते जे धान्य कोठार आपण बघितलं ते महाराजांनी बांधलेलं नाही ते बघून आलो आपण. आणि हे जे राजा भोज दुसरा त्याच्या काळातले धान्य कोठार आहे. आणि आता ही जी वरची इमारत दिसते तुम्हाला ही वास्तू ही त्यानंतर इंग्रजांनी जेव्हा या गड काबीज केला त्यानंतर त्यांच्या ऐशोआरामासाठी बांधलेली ती वस्तू. आपल्या मावळ्यांचे वेशभूषेत आमचे जे मित्रबंधू आहेत ते भेटलेत. आता ते या दानपट्ट्याबद्दल थोडी माहिती सांगतील आपल्याला. तर कशी आहे याची साईज? दानपट्टा जो आहे तो दानपट्टा आपल्याला त्यांनी इंग्रजांच्या काळामध्ये याची साईज इंग्रजांनी काय केली साईज आपली 4 फूट होती मराठ्यांच्या काळामध्ये. अच्छा. पण इंग्रजांनी काय केलं आपल्या ह्याची पूर्ण कमी केलेली आणि याचा जो हा खोबळा आपल्याला खोबळा म्हणतो याची जी लांबी असते ही जी लांबी इथून तर डायरेक्ट आपल्या त्याच्या खोबरापर्यंत असायची एवढी त्यांनी कमी केली. का बरं ते मान म्हणजे आपण जेव्हा वार करतो ना ते वार कमी व्हावा. अच्छा. मराठ्यांचं आपलं समजा काय म्हणतो. आता आपण धान्य कोठार खाली आला बघू. आधी जी इंग्रजांनी बांधून माडी ती बघून घे. बघा या हे बघा हे आहे त्या बिळावर जो नागोबा म्हणतात तो हा इंग्रज त्यांनी ही इमारत त्याच्यावर बांधली. या हा त्या प्रकारे बघून घ्यायचंच खायची सवय ना. हा आणि त्यांची टॉयलेट सुद्धा बघून घ्या. इंग्रजांचे टॉयलेट आपले बघा अजून आपले गाडी केले काही सांगू देऊ. सोबत आपण आम्ही तर लॉकडाऊन तेव्हा आम्ही स्पेशल फिरत होतो कॅमेरावरून. पण आमच्या मोहिमेचे सोबतचे जे मित्र परिवार आम्हाला इथे भेटला त्यांनी आता इंग्रजांची गडांची जी दुर्दशा केली ते बघितलं आणि ते सांगतील आता काय काय सांगा तुमच्या पद्धती. आयता वेळेवर नागोबा आहे काय त्याला फुकटच लागायचं फक्त फुकट यायचं फुकट खायचं लुटून घेऊन जायचं तेवढंच काम होत त्यांना. म्हणजे आपल्या लोकांना सुद्धा या गोष्टीची जाणीव झालेली बाबा त्या इंग्रज आहे त्या बिळावर नागोबाच होते आणि शेवटी त्यांच्या आपण लाथा मारून त्यांना काढून दिलं. वरतून आलो आपण इंग्रजीची माडी मिळून. आता हे त्या भोजराच्या काळातलं जे म्हणलं तुम्ही तुम्हाला धान्य कोठार बघा हे किती महाकाय असं धान्य कोठार आहे. आतून दाखवा या. या आपण काय करू इकडूनच निघून जाऊ. या आणि आता इकडनं आपण बाहेर निघल्यावर मी तुम्हाला त्या बुरुजावर घेऊन जातो. तिथून त्या इंग्रजाच्या त्या 3 युद्ध नौका ज्या पाण्यात जलसमाधी घेतली होती आणि जी पाण्याखालची तटबंदी ती जागा तुम्हाला मी दाखवतो. लोकांना कळेना काय नेमकं होतंय. लोक इकडे तिकडे उड्या मारतायत. दुसरं जहाज सुद्धा आणि बुडायला लागलं. दोन्ही जहाजांनी जलसमाधी घेतली.
तिसऱ्या जहाजाच्या खाण्यासाठी आपल्या जहाजाचं युटर्न मारतात. आधीच महाराजांना काळी जादू येते किंवा काळी विद्या येते मुघलांमध्ये पसरलेली अफवा ब्रिटिशांच्या काळात सुद्धा केलेली होती. ती जहाजं नेमकी का फुटत होती त्याचं कारण आपल्याला या पाण्याखालची तटबंदी जी महाराजांची जी बुद्धी होती त्या बुद्धी आणि या स्थापत्य शास्त्रानुसार बांधलेली ती भिंत आहे जी आजही गडाच्या तटबंदी म्हणून संरक्षण करत आहे. हे बघा इकडनं पूर्ण ती 450 फूट आहे ती लांब आणि रुंद आहेत. 15 ते 20 फूट उंच पण ही इमारत आहे. आता हे जे बांधील तलाव आहे मागचे जे आपले कान्होजी आंग्रेचे जे पुत्र होते तुळाजी आंग्रे त्यांनी हा तलाव बांधून घेतला होता. त्यात त्याची खास गोष्ट अशी निर्माण केली होती लिकेज ओपन करून ठेवले त्यामुळे अशा जागा आहेत त्या मोकळ्या करून ठेवल्या त्यामुळे कधी यामध्ये पाणी साचलेलं नाहीये आणि ते एवढ्यासाठी की उद्या जरी शत्रूच्या हाती गड गेला तर त्याला आपल्या विरुद्ध वापरता येणार नाही या मागचे कारण आहे. आणि इतका मोठा विशाल महाग आहे तलावा तर सुद्धा पाणी साचत नाही. आता ज्यावेळेस आपण जो वैरी मार्ग शोधतो तेव्हाचा तो बघा हा इथे सापडलेला आहे. शिवाजी महाराजांनी काही भुयारी मार्ग काढले तर तिला हा तो एक झाडी असल्यामुळे दिसत नाही तो तर हा जो मार्ग आहे तो एकूण 7-8 किलोमीटर झुडपांच्या वाड्यात निघतो. आता हा बघा आता झाडी असल्यामुळे आपल्याला खाली जाता येणार नाही पण इथं बघा हा विजयदुर्गाचा संपूर्ण तटबंदीचा घेरा. ही आपली पहिल्या टप्प्याची तटबंदी, ही दुसरी आणि ती तिसरी जी तुम्हाला मी वरतून दाखवली होती. या 3 तटबंदी विजयदुर्गाला आहे. या 3 बघा आणि आपण आता समुद्र मार्गे पूर्ण मुंबई तो गोवा जो हायवे लागतो ना तिकडपर्यंत गेलेला आहे. त्याच्यामुळे काय झालं हे 2 किल्ले डिवाइड झाले आहेत. एक रत्नागिरी आणि एक आपला सिंधुदुर्ग. किल्ल्याच्या एंट्रीला तुम्हाला जिबीचा दरवाजा म्हणजे पहिल्या काळातला चेकपोस्ट माणसं तपासून चेक करून आतमध्ये सोडण्यात यायची. जरा पुढे चालून गेलात तर भूमुखी आकाराचं आपलं महाद्वार आहे किल्ल्याचं. भूमुखी आकार म्हणजे काय जोपर्यंत तुम्ही त्या दाराच्या समोर जात नाही तोपर्यंत तो दरवाजा तुम्हाला क्लिअरमध्ये दिसणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला असा एकमेव जलदुर्ग आहे बघा ज्याला तिहेरी चिलखती तटबंदी आहे 1, 2 आणि 3. खाडीच्या अंगाने तिहेरी तटबंदी समुद्राच्या अंगाने दुहेरी तटबंदीचा आपला विजयदुर्ग किल्ला आहे बघा. टोटल 3 भुयारी मार्ग आहेत त्याच्यातला 2 अजूनपर्यंत चालू आहे एक बंद पडला आहे तो पण मी तुम्हाला दाखवेल. आणि 27 बुरुज बाहेरच्या अंगाने 18 बुरुज आहेत आणि आतल्या अंगाने फक्त 9 बुरुज आहेत. त्याच्यातला असा एकमेव बुरुज आहे तो संपूर्ण किल्ल्याच्या बाहेरच्या दिशेने आहे. त्या बुरुजाचं नाव आहे कुंदडा तोफा मारा बुरुज आणि त्याच्यावरती येण्यासाठी तुम्हाला एक भुयारीचा मार्ग आहे. त्याशिवाय त्या बुरुजापर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही. तुम्हाला समोरचा बाहेरचा जो भाग दिसतोय ना तो अरेबियन सी आहे अरबी समुद्र पूर्ण. माझ्या उजव्या बाजूला मुंबई लागते आणि डाव्या बाजूला लागतो गोवा लागते. 1193 ते 1205 साली या कालावधीत हा किल्ला बांधला गेला होता आणि भोजराजांनी बांधलेला हा किल्ला MP मध्य प्रदेश. भोजराजांनी आपल्या महाराष्ट्रात 163 किल्ले बांधले. आता घेरिया नौका होतो कारण की आजूबाजूला जो किल्ला होता हा पाण्याच्या आतमध्येच होता. त्याचा आपण किल्ला आहे ना मालवणचा त्याच प्रकारे हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला ना आपल्या महाराजांनी लगेच काय केलं जो किल्ला 5 एकर आहे ना तो 3.5 आहे. ही भारतीय तटबंदीची गोष्ट आहे ना ही आपल्या महाराजांच्या देखरेखीखाली झाली. सांगायची गोष्ट म्हणजे 17 एकर 19 फुटे आपला किल्ला आहे. आपण बोलताना फक्त 17.5 एकर बघतो. तुम्हाला रेशन दिसत ना उद्या सांगेल बघा त्याला शक्ती म्हणतात शक्ती. तेव्हा बघा एखाद्या शत्रू किल्ल्यावरती त्याला प्रयत्न करतो त्याच्यातला तरफ किंवा भाला असतो ना लोखंडी
त्याच्याने मारा करण्यासाठी त्याचा उपयोग केला जायचा. आता बघा तिन्ही बाजूने किल्ल्यावरती पाण्याचा मारा आहे, तरी किल्ला अजूनपर्यंत एवढा मजबूत आहे बघा. याचं कारण काय माहिती काय? चुना, मूळ आणि शिसं याचं मिश्रण करून किल्ला बांधण्यात आलेला आहे. पहिलं सिमेंट हे नव्हतं आणि इतक्या सिस्टम आहे सगळ्यात नजर तरी खालची बाजू कोसळली तरी वरची बाजू एक किल्ल्याची सरसा कोसळत नाही. आणि हा जो दगड आहे ना, हा तांबा दगड आहे. जो आमच्या कोकणात घराला वापरतात ना शिरा लाल कलरचा, त्याला तांबा दगड म्हणतात. तोच दगड आहे. याचं वैशिष्ट्य काय आहे? जेवढ्या याला पाणी नसेल तेवढा तो मजबूत होत नाही. आतमध्ये याचा किल्ला आहे ना मातेकरचा, त्याला 820 वर्ष झालेले आहे. आणि हा भारतामध्ये जर कळत होता त्याला 400-450 वर्ष होत. जेवढे सुद्धा जलदुर्ग आहेत ना त्याची राजधानी आणि मराठा आरमाराचं केंद्रबिंदू आहे. बघा डोंगर दिसतोय ना तुम्हाला, डोंगर बघा. हा जो ऊर्जा प्रकल्प द्यायचा फुलकाची जर तुम्ही ऐकलं असेल त्याला म्हणतात भगवा रमी किल्ला. शत्रूंना फसवण्यासाठी महाराजांनी केलेली रचना. आता वरच्या भागात बघा एक काळ्या प्रकारची तटबंदी कोरून काढली आहे. डोंगराच्या तळ्यापासून चक्क हाताने कोरून काढलेली तटबंदी तुम्हाला बघायला भेटेल. म्हणजे त्या डोंगराला नाही किल्ल्याचा आकार दिलेला आहे बघ, बाकी काय नाही. म्हणजे शत्रू तपवून खायला पाहिजे ना त्यांच्यामध्ये. तर कसा वाटला तुम्हाला हा विजयदुर्गचा प्रवास? शिवरायांच्या आरमाराची साक्ष पाहून पुरा अभिमानाने भरून येतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या गडदुर्ग भ्रमंती या चॅनलला सबस्क्राईब करा. लाखो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा. आणि यानंतर आपण भेटूया आपल्या पुढच्या भटकंतीत पुढील ठिकाणी. तोपर्यंत जय शिवराय.